राजापेठ येथील उड्डाणपूल मागील 5 वर्षापासून रखडल्याने संपूर्ण शहरवासियांसाठी जसा डोकेदुखी ठरला आहे, तसाच तो आता रेल्वे अभियंते व कंत्राटदारांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. आधी भुयारी मार्ग की आरओबीच्या उजव्या बाजूने स्लॅब टाकण्यासाठी पिलर उभे करायचे, यातच कंत्राटदार अडकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदार, रेल्वे अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी खासदार नवनीत राणा यांच्या पाहणीदरम्यान चांगलेच फाईलवर घेतले. जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत 31 जुलैपासून भुयारी मार्ग सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही, केवळ दोन्ही बाजूने माती टाकून ठेवण्यात आली आहे, ती काढली की भुयारी मार्ग सुरू करता येईल असे आश्वासन रेल्वेच्या अभियंत्यांनी कोणताही विचार न करता दिले होते. त्याचवेळी महापौरांनी तुम्ही अभियंते आहात, जरा विचार करून बोला, भुयारी मार्ग सुरू करण्यात अन्यही तांत्रिक अडचणी आहेत अशा शब्दात त्यांना खडसावले होते. मनपा आयुक्तांनी व्यक्त केलेला संदेह खरा ठरला आहे. आता भुयारी मार्गाच्या पुढे पाण्याचे टपके साचले असून जर तो सुरू करण्याचा प्रयत्न झाला आणि बाजूला बुजलेल्या नाल्यांमधील तसेच मजिप्रच्या जलवाहिन्यांमधील पाणी त्यात शिरले तर तो कुचकामी ठरणार आहे. कारण भुयारी मार्ग सद्यस्थितीत प्रत्यक्ष जमिनीपासून किमान 10 फूट खोल आहे. अर्थात या खोलीपर्यंत जमीन समतोल करावी लागेल. त्यानंतरच या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होईल. आता प्रश्न असा की जर उजव्या बाजूने पुलाचे काम पूर्ण करायचे असेल तर भुयारी मार्गाच्या पुढे पिलर उभे करण्याशिवाय कंत्राटदारापुढे पर्याय नाही. त्यामुळे साहजिकच हा भुयारी मार्ग सुरू करता येणार नाही. परंतु परिसरातील नागरिकांना राजापेठकडून दस्तूरनगरकडे, शंकरनगरकडे तसेच तिकडून बडनेरा मार्गाकडे जाणे येणे करता येत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग तत्काळ सुरू करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी उचलून धरली आहे. परंतु जोवर संपूर्ण आरओबीचे काम पूर्ण होत नाही तोवर भुयारी मार्ग सुरू करणे शक्य नाही. कारण सुरू करण्यात अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे मत कंत्राटदार व रेल्वे अभियंत्यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.